अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशाच सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया ढोकळ्याला. इथे मी एक मोठी बाउल घेतली आहे. त्यामध्ये आता 4 चमचे साखर घालूयात. 1 चमचा लिंबू सत्व, 1 चमचा मीठ. आता पाणी टाकून ते सर्व मिक्स करून घेऊयात. पाण्यामध्ये हे सर्व पघळलं पाहिजे, त्यामुळे जोपर्यंत हे पाण्यामध्ये पघळत नाही तोपर्यंत हलवत राहायचं. आता इथे या वाटीच्या प्रमाणे 1.5 वाटी हिरा बेसन पीठ घेऊया. बेसन पीठ हे विकतचं यूज करायचं. घरचं जर बेसन पीठ घेतलं तर ते जास्त फुगतही नाही आणि ढोकळ्याची जाळी पडत नाही. आता थोडंसं पाणी टाकून हे आपण सर्व मिक्स करून घेऊयात. खूप जण म्हणतात की आमचा ढोकळा फुगतच नाही, जाळीच पडत नाही. तुम्ही जर असा ढोकळा केला ना, नक्की तुमच्या ढोकळ्याची जाळी पडणार आणि हॉटेलसारखाच होणार. थोडं थोडं पाणी करून आपण या पिठाला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकून मिक्स करून घ्यायचं. एका वेळेस जास्त पाणीही नाही टाकायचं, नाहीतर आपलं पीठ प्रमाणाच्या बाहेर पातळ होईल. हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं. जेवढं जास्त आपण हे पीठ फेटून घेऊ तेवढा आपला ढोकळा फुगणार आहे. याप्रमाणे पीठ मळायचं. आता हे पीठ मळून झालं आहे. आता आपण पाणी गरम होण्यासाठी ठेवू. इडलीचं भांडं तर सर्वांच्या घरी असेलच, त्यामुळे गॅसवरती इडलीचं भांडं ठेवायचं. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकायचं. आता त्यामध्ये मी अशा प्रकारे रिंग ठेवत आहे. ही रिंग ही सर्वांच्या घरी असतेच. आता हा कुकरचा डबा आहे. याला आपण तेल लावून घ्यायचं. डब्याला मी सगळ्या बाजूने तेल लावत आहे, जेणेकरून आपला ढोकळा चिटकला नाही पाहिजे भांड्याला. आता हे भांडं आपण त्या इडलीच्या भांड्यात ठेवूया. पिठामध्ये आता थोडीशी हळद टाकायची. जास्त हळदही नाही टाकायची, चिमूटभर अशी हळद त्यामध्ये मिक्स करायची. आणि हे पीठ परत एकदा फेटून घ्यायचं. आता
आता इथे मी 1.5 वाटी पिठासाठी 1 पुडी इनोचा यूज करत आहे. आता इनो टाकायची आणि परत जोरात असं फेटून घ्यायचं. इनो टाकल्यावर पहा आता आपलं पीठ कसं फुगतंय. चांगलं जोरात असं फेटायचं. आणि जास्त वेळ वाया न जाता आता आपण हे पीठ भांड्यामध्ये टाकूया. आता त्यावरती झाकण ठेवायचं. वाफ नाही जाऊ म्हणून जड वस्तू झाकणावरती ठेवायची आणि 15 मिनिट आपला ढोकळा शिजवून घ्यायचा. आणि हो, गॅसची फ्लेम लो ठेवायची, म्हणजेच कमी गॅस ठेवायचा. पंधरा मिनिट झाले आहे. आता आपण पाहूयात आपला ढोकळा झाला की नाही. मी गॅस बंद केला, झाकण काढलं आणि पाहूयात आता आपला ढोकळा झाला की नाही. ढोकळा तर खूप मस्त फुगलेला आहे, पण आतमध्ये शिजला की नाही पाहूयात. आता असा चाकू आतमध्ये घालायचा. चाकूला पीठ नाही लागलं म्हणजे आपला ढोकळा झाला आहे. आता हा डब्बा खाली काढायचा आणि गार होऊ द्यायचं. 5 ते 10 मिनिट गार झालं की मग चाकूने सर्व बाजू अशी मोकळी करून घ्यायची. आणि एका डिशमध्ये आता आपण ढोकळा काढून घेऊयात. आपण पाहू शकता आपल्या ढोकळ्याला मस्त जाळी पडलेली आहे. आता याचे आपण कापून वड्या करून घेऊयात. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे साईज मोठी छोटी करू शकता. फोडणीसाठी गोड पाणी तयार करून घेऊयात. गॅसवरती एक पातेलं ठेवायचं, त्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की मग त्यात टाकूयात मोहरी. मोहरी फुलू द्यायची, मग टाकायची जिरे. जिरेही फुलू द्यायचे, मग त्यात 2 कापलेल्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता हे टाकून मिक्स करून घ्यायचं. आता त्यामध्ये 1 कप पाणी टाकायचं. आणि 2 वाट्या साखर टाकायची. आता साखर चांगली पघळवून घ्यायची. आता हे गोड पाणी आपण ढोकळ्यावरती लावून घ्यायचं.
मिरची, कढीपत्ता, कोथिंबिरीची मस्त फोडणी लागते ढोकळ्याला. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील आणि त्यांना ढोकळा खायचा असेल तर तुम्ही मिरची नाही टाकली तरीही चालतं. आता हे पाणी सगळीकडं टाकायचं. मला तर असं झालं कधी मी एकदाचा ढोकळा खाईल. खूपच मस्त स्मेल येत आहे. इथे मी एक वडी घेऊन तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, आपल्या ढोकळ्याला मस्त जाळी पडलेली आहे. झाला का नाही आपला ढोकळा हॉटेलसारखा? तुम्ही तुमच्या घरी असा ढोकळा नक्की ट्राय करा. तयार आहे आपला खुसखुशीत मस्त जाळीदार असा गरम ढोकळा. तुम्ही पण तुमच्या घरी असा ढोकळा नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा.